हॅलो ऑल, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण लेसन नंबर 5चा प्रॅक्टिस सेट जो 5.4 आहे तो लास्ट प्रॅक्टिस सेट आहे, तो आपण आज सॉल्व करणार आहे. तर हा जो आता हे 3 टर्म्समध्ये आहे बघा, हे पी क्यू आणि आत्तापर्यंत आपण काय बघितलं, ए प्लस बी, ए मायनस बी आणि ब्रॅकेट क्यूब बघितलं. तर हा एक्सपान्शन फॉर्म्युला आणि हा कसा आला तर ते आपण बघूया. त्याच्याकरता आधी इथे बघा, ए प्लस बी प्लस सी ब्रॅकेट स्क्वेअर आहे, म्हणजेच काय, ए प्लस बी प्लस सी इंटू ए प्लस बी प्लस सी. बरोबर, दोन्ही ह्याला 2 वेळा मल्टिप्लिकेशन झालं. ए स्क्वेअर म्हणजे काय, 2 वेळा मल्टिप्लिकेशन. तर आता ह्याच्यामध्ये सॉल्व करताना आपण काय करणार आहे, ह्या एनी आपण ह्या पूर्ण ब्रॅकेटला आधी मल्टिप्लाय करणार, मग बीनी मल्टिप्लाय करणार आणि मग सीनी मल्टिप्लाय करणार. सो हे करून घेऊ आपण आधी. ए प्लस बी प्लस सी प्लस बी इंटू ए प्लस बी प्लस सी प्लस सी इंटू ए प्लस बी प्लस सी. ठीक आहे, आता हे सॉल्व करून घेऊ आपण ब्रॅकेट. मग हे काय येतं आहे, ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस ए सी. बरोबर, प्लस इथे काय येतं आहे, ए बी प्लस बी स्क्वेअर प्लस बी सी प्लस ए सी प्लस बी सी प्लस सी स्क्वेअर. तर आता ह्या सगळ्या टर्म्स एकत्र आणून घेऊ आपण. स्क्वेअरच्या ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर, व ही आणि या 3 टर्म प्लस. आता बघा, ए बी किती वेळा आलं आहे, 2 वेळा आलं आहे, सो 2ab प्लस बी सी किती वेळा आलं आहे बघा, 2 टाइम्स आलं आहे, सो 2bc प्लस ए सी किती वेळा आलं आहे, 2 टाइम्स, सो 2ac. सो हा असा फॉर्म्युला आपला तयार झाला ए प्लस बी प्लस सी ब्रॅकेट स्क्वेअरचा. तो हा जो 5.4चा आपला प्रॅक्टिस सेट आहे तो ह्या फॉर्म्युलाप्रमाणेच आपल्याला सॉल्व करायचा. तो फॉर्म्युला आधी आपण वरती लिहून घेऊ इथे आणि मग प्रॉब्लेम सॉल्व करू. चला, हा फॉर्म्युला आता मी वरती लिहून घेतला म्हणजे प्रत्येक वेळेस लिहायला नको. आता या फॉर्म्युलाप्रमाणे आपल्याला हे पुढचे क्वेश्चन्स सॉल्व करायचे. तर आता हे सुरुवात करू आपण. आता इथे ए म्हणजे काय आहे, 2p आहे, बी म्हणजे क्यू आहे, इथे हे पण लिहून देते मी तुम्हाला. ए म्हणजे 2p आहे, बी म्हणजे क्यू आहे आणि सी म्हणजे 5 आहे. बरोबर, मग हा ए प्लस बी प्लस सी आणि ब्रॅकेट स्क्वेअर त्याच्या आपल्याला ह्याच्याप्रमाणे एक्सपांड करायचं आहे. सो हे करूयात. इज इक्वल टू काय येणार आहे, मग ए स्क्वेअर म्हणजे काय, 2pचा स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर म्हणजे क्यू स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर म्हणजे 5 स्क्वेअर प्लस आता काय आहे पुढे, 2ab 2bc आणि 2a. सो 2 इंटू ए किती आहे, 2p इंटू ए बी आहे, सो क्यू प्लस 2 इंटू बी काय आहे, क्यू इंटू सी, सॉरी सी म्हणजे 5 प्लस 2 इंटू ए सी आहे, ए आहे 2 इंटू 2p इंटू 5. आता हे सॉल्व करूयात. 2p स्क्वेअर म्हणजे काय, 4p स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 25 प्लस आता हे किती येणार आहे, 2 2 जा 4pq प्लस 5 2 जा 10q प्लस 5 2 जा 10 2 जा 20p. सो हे आपलं फायनल आन्सर हे आपलं इथे आलेलं आहे. सेकंड सॉल्व करूयात. हे फायनल आन्सर आपलं इथे आलं आहे. सेकंड बघूयात काय आहे, m प्लस 2n प्लस 3rचा ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, या फॉर्म्युलाप्रमाणेच आपल्याला हे करून घ्यायचं आहे. चला, या फॉर्म्युलाप्रमाणे करून घेऊ. एचा स्क्वेअर म्हणजे m स्क्वेअर प्लस बीचा स्क्वेअर म्हणजे 2n स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर म्हणजे 3r स्क्वेअर प्लस 2ab म्हणजे 2 इंटू m, बी काय आहे 2n आहे, प्लस 2ac ए आणि सी 3r प्लस 2bc, बी काय आहे 2n आणि 3r. हे थोडं पुढे मागे झालं तरी चालणार आहे कारण मध्ये प्लसचं साईन आहे. सो इज इक्वल टू m स्क्वेअर प्लस 4n स्क्वेअर प्लस 9r स्क्वेअर प्लस हे किती येणार आहे, 2 2 जा 4mn प्लस 2 इंटू 3 इज 6mr प्लस 2 2 जा 4 4 3 जा 12nr. ठीक आहे, हे झालं, हे आपलं फायनल आन्सर आहे. थर्ड सॉल्व करूयात. 3x प्लस 4y मायनस 5p ब्रॅकेट स्क्वेअर. आता इथे बघा, इथे ए काय आहे 3x आहे, बी किती आहे 4y आहे आणि सी किती आहे -5p आहे. बरोबर, मायनस येणार आहे 5p.
कारण आपला फॉर्म्युला a प्लस बी प्लस सीचा आहे. सो इथे मध्ये मायनस आला म्हणजे सी म्हणजे -5p आहे. तो फॉर्म्युलाप्रमाणे सॉल्व करून घेऊ. 3x स्क्वेअर प्लस बीचा स्क्वेअर म्हणजे 4y स्क्वेअर प्लस सीचा स्क्वेअर म्हणजे 5p स्क्वेअर -5pचा स्क्वेअर प्लस 2ab. सो 2a काय आहे 3x, b काय आहे 4y प्लस 2bc. 2b म्हणजे किती आहे 4y इंटू -5p प्लस 2ac. a किती आहे 3x इंटू -5p. ठीक आहे, इथपर्यंत समजलं आहे सगळ्यांना. आता हे सॉल्व करून घेऊ ब्रॅकेट. सो हे काय येणार आहे 9x स्क्वेअर प्लस 16y स्क्वेअर प्लस 25p स्क्वेअर. कारण हे मायनस मायनस प्लस होणार आहे, स्क्वेअर होणार आहे. सो साईन इथे प्लसच राहणार आहे. 25p स्क्वेअर प्लस आता इथे बघा 4 3 जा 12, 12 2 जा 24. सो 24xy. आता इथे बघा मायनस साईन आहे 5pला, मायनस प्लस काय होणार आहे मायनस होणार आहे. सो हे 5 4 जा 20, 22 जा 40. सो 40py. इथे परत मायनसच येणार आहे कारण इथे 5pला मायनस साईन आहे. सो 5 3 जा 15, 15 2 जा 30. सो -30px. हे फायनल आन्सर आलं आहे आपलं. हे अंडरलाईन करून घेऊ आन्सर रेड पेननी. आता फोर्थ सॉल्व करूयात. सोपं आहे एकदम. फॉर्म्युला पार्ट असेल तर पटापट तुम्हाला सॉल्व करता येईल. फक्त ए बी सी नीट लक्षात घ्या काय घ्यायचं आहे आपल्याला. 7m - 3n - 4k स्क्वेअर. आता इथे पण आणि हे डायरेक्ट करू नका, आधी लिहून घ्या. ए म्हणजे काय आहे, बी म्हणजे काय आहे, सी म्हणजे काय आहे. आता ए म्हणजे 7m आहे, बी म्हणजे -3n आहे आणि सी म्हणजे 4k आहे, -4k आहे. हे मायनस साईन घ्यायला विसरू नका. प्लस नाही येणार इथे. प्लस 4k का नाही येणार, कारण आपल्या फॉर्म्युलामध्ये काय आहे a प्लस बी प्लस सीचा फॉर्म्युला आहे, आपला प्लसचा फॉर्म्युला आहे. सो हे जे असणार आहेत बी हे मायनस असणार आहे, त्यांची व्हॅल्यू मायनस इंटिजर असणार आहे. आता हे सॉल्व करूयात. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस 2ab म्हणजे 7m आणि -3n प्लस 2bc म्हणजे bc हे दोन्ही -3n आणि -4k. आता हे मी खाली लिहिते इथे मावत नाही म्हणून. प्लस 2ac. ए काय आहे 7m आणि -4k. आता हे ब्रॅकेटच्या बाहेर काढूयात. 7 7 जा 49m स्क्वेअर. हे प्लसच येणार आहे कारण -3चा स्क्वेअर आहे. सो हे 3चा स्क्वेअर काय येणार आहे 9n स्क्वेअर प्लस 4चा स्क्वेअर 16k स्क्वेअर. आता इथे प्लस बघा, इथे साईन काय येणार आहे मायनस येणार आहे. काय 3nला मायनस साईन आहे. सो 7 3 जा 21 आणि 21 2 जा 42. सो -42mn. पुढे काय येणार आहे बघा. आता ह्याला मायनस मायनस साईन आहे म्हणजे हे काय होणार आहे प्लस होणार आहे. आणि 3 4 जा 12 आणि 12 2 जा 24 nk. इथे परत मायनस साईन येणार आहे. 7 4 जा 28, 28 इंटू 2 इज 56. सो 56 km. हे आपलं फायनल आन्सर आहे. हे एवढंच तुम्हाला एक्सपांड करायचं, ह्याच्या पुढे काहीही सॉल्व होणार नाही आहे. आता ह्याच्या पुढचा सेकंड प्रॉब्लेम बघूया, सिम्प्लिफाय. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा आपला काय आहे सिम्प्लिफाय. सिम्प्लिफाय म्हणजे दोन ब्रॅकेट सेम ह्याचे दिलेले आहेत म्हणजे a प्लस बी प्लस सी आणि a प्लस बी प्लस सी, त्याचं आपल्याला ॲडिशन करायची आहे. हां, हे ब्रॅकेट सॉल्व करून आपल्याला ॲडिशन करायची आहे. सिम्प्लिफाय म्हणजे आपण स्टार्ट करूयात. आता हा पहिला ब्रॅकेट, पहिल्या ब्रॅकेटचा आधी आपण फॉर्म्युलाप्रमाणे लिहून घेऊ. सो काय येणार आहे त्याचं एक्स स्क्वेअर प्लस -2y ब्रॅकेट स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर म्हणजे काय 3 स्क्वेअर प्लस 2ab. आता ab काय आहे इथे x आणि -2y प्लस 2 काय आहे bc -2y 3 आणि ac काय आहे 2 इंटू x आणि 3. हे पहिल्या ब्रॅकेटचं झालं आहे आपलं आत्ताशी. प्लस सेकंड ब्रॅकेटचं लिहून घेऊ एक्स स्क्वेअर प्लस 2y स्क्वेअर प्लस -3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2ab. आता ab म्हणजे इथे काय आहे x आणि 2y आहे फक्त. त्याच्यानंतर bc काय आहे 2y अँड -3. साईन विसरू नका, त्या नंबरचे साईन आहे तसेच ते नंबर साईन आपल्याला इथे वापरायचे, यूज करायचे. त्यामध्ये साईन नाही दिलं तर तुमचं चुकणार. प्लस 2ac काय आहे x आणि -3.
आता हे ब्रॅकेट सॉल्व करून घेऊ सगळे. तर हे पहिली रो आपण सॉल्व करू. एक्स स्क्वेअर, आता मायनस 2y स्क्वेअर किती येणार आहे, प्लसच येणार आहे, प्लस 4y स्क्वेअर प्लस 9 प्लस हे बघा 2 × 2 इज 4 आणि मायनस 4xy. सो इथे मायनस 4xy येणार आहे. इथे पण प्लस मायनस मायनसच होणार आहे. सो मायनस 2 × 2 = 4, 4 × 3 = 12y येणार आहे. आणि इथे किती येणार आहे, 2 × 3 = 6x येणार आहे प्लस 6x. आता प्लस खालचं करून घेऊ आता. सो प्लस एक्स स्क्वेअर प्लस 4y स्क्वेअर प्लस 9. आता इथे बघा प्लस साईन येणार आहे. सो इथे प्लस 4xy. इथे किती येणार आहे, 3 × इथे 2 द्यायचं राहिलं. सो इथे किती येणार आहे, मायनस, इथे बघा मायनस एकाला 3ला मायनस साईन आहे. सो हे मायनस 3 × 2 = 6, 6 × 2 = 12. सो मायनस 12y. त्याच्यानंतर इथे काय येणार आहे, मायनसच येणार आहे. इथे एकच साईन आहे मायनस. सो इथे मायनस 6x. आता ह्याच्यातलं बघा कॅन्सल काय होणार आहे, यातलं कॅन्सल काय होणार आहे, मायनस 4xy आणि प्लस 4xy कॅन्सल होणार आहे, प्लस 6x आणि मायनस 6 कॅन्सल होणार आहे. सो आपलं फायनल आन्सर काय असणार आहे, एक्स प्लस एक्स किती होणार आहे, स्क्वेअर 2x स्क्वेअर प्लस 4 + 4 = 8y स्क्वेअर प्लस 18. हे तर कॅन्सल झालं. मायनस मायनस जरी साईन दोन्ही असलं तरी साईन मायनस येणार आहे, पण दोघांची काय होणार आहे, ॲडिशन. सो 24y. बस इथेच आपला आन्सर आलेलं आहे. कळलं आहे सगळ्यांना. हे शक्यतो तुम्ही पण लिहिताना असं एकाखाली एकच लिहून घ्या, म्हणजे कॅन्सल करायला तुम्हाला सोपं जाईल. चला सेकंड क्वेश्चन लिहून घेऊ. 3k - 4r - 2m ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 3k + 4r - 2m ब्रॅकेट स्क्वेअर. तर आता हे आपल्याला परत फॉर्म्युलाप्रमाणे हे सॉल्व करायचं आहे, जसे आपण वरती आत्ता केलं तसंच. सो हे लिहून घेऊ, a² + b² + c² आधी लिहून घेऊ. सो a² प्लस -4² प्लस -2m² प्लस 2 × ab म्हणजे 3k × b काय आहे, -4r प्लस ab नंतर 2bc येणार आहे. सो bc काय आहे, -4r आणि -2m आणि ac काय आहे, +2 3k × -2m बरोबर, -2m. आता हा एकच आपला आत्ताशी हा एक ब्रॅकेटचा फॉर्म्युला झाला आहे. आता पुढच्या ब्रॅकेटचा. सो हे मायनस इथे लिहून घेऊ आपण, -3k². पुढे काय येणार आहे, प्लस, आता हे बघा हे मायनस मायनस काय होणार, इथे मायनस आणि हे प्लस होणार आहे. सो आधी आपण हे मोठ्या ब्रॅकेटमध्ये घालून घेऊ आणि मग हा फॉर्म्युला लिहू आणि मग ते सगळं ब्रॅकेटमधनं बाहेर काढून त्याला आपण साईन चेंज करू त्याचे. सो हे आधी आपण a + b + c असं सोडून घेऊयात. सो 3k हे प्लस काय येणार आहे, प्लस 4r² प्लस c चा स्क्वेअर किती येणार आहे, -2m² प्लस 2ab काय आहे, 3k × 4r प्लस 2bc काय आहे, 4r आणि -2m बरोबर, प्लस 2ac काय आहे, 3k आणि -2m. हा मोठा ब्रॅकेट. हा सगळ्यांनी मोठा ब्रॅकेट घाला इथे. आता वरचं आपण सॉल्व करून घेऊ पहिले. सो हे 3k² म्हणजे काय आहे, 9k² येणार आहे सॉल्व केल्यावर, प्लस 4 × 16 r² प्लस 2 × 2 = 4 4m². इथपर्यंत झालं. पुढे आता इथे बघा 4 × 3 = 12 12 × 2 = 24, पण साईन काय येणार आहे, मायनस, कारण 4rला मायनस साईन आहे. सो -24kr. आता इथे बघा मायनस मायनस प्लस होणार आहे आणि इथे ऑलरेडी प्लस साईन आहे. सो हे प्लसच राहणार आहे. 4 × 2 = 8 8 × 2 = 16. सो 16mr. कळलं इथपर्यंत. आता इथे मायनस साईन येणार आहे कारण 2mला मायनस साईन आहे. सो 3 × 2 = 6 6 × 2 = 12. सो -12km km किंवा mk तुम्ही कसं लिहू शकता. त्याच्यानंतर आता मायनस हा आपण हा ब्रॅकेट सॉल्व करून घ्यायचा आहे पूर्ण आणि मग साईन चेंज करायची त्याची. सो काय येणार आहे, हे 9k² प्लस 16r² प्लस 4m². हे किती येणार आहे, प्लस येणार आहे. प्लस कुठलं काय येणार आहे, 24kr येणार आहे. हे काय येणार आहे, -16mr
आणि हे पण मायनस येणार आहे, -12 काय येणार आहे km, बरोबर. आता ब्रॅकेटच्या साईन काय आहे, बाहेर मायनस आहे, कारण ह्याच्यातनं हे मायनस झालेलं आहे. सो हे आपल्याला हे सगळं आता ब्रॅकेट बाहेर काढून मायनस साईन ह्याचे सगळ्याचे साईन बदलणार आहे जेव्हा आपण मायनस या सगळ्या ह्याला लावणार. तर आता इथे हे लिहून घेऊ आपण परत, 9k² + 16r² + 4m² -24kr + 16mr -12km. आता बघा मायनस साईन, आता इथे मायनस येणार, -9k² येणार कारण 9kला प्लस साईन आहे, प्लस मायनस इथे पण -16r² येणार, बरोबर. हे परत प्लस मायनस मायनस होणार, -4m² येणार. 24kr ला काय साईन येणार आहे, मायनस येणार आहे, -24kr. हे मायनस मायनस प्लस होणार आहे, सो प्लस 16mr. आणि हे पण मायनस मायनस प्लस होणार आहे, सो +12km. ठीक आहे, इथपर्यंत. आता आपण हे जे कॅन्सल होत आहेत प्लस मायनस ते कॅन्सल करू. आता कुठलं कुठलं कॅन्सल होईल बघा, 9k² -9k² कॅन्सल होईल, 16r² -16r² हे दोन्ही कॅन्सल होईल, 4m² -4m² हे पण दोन्ही कॅन्सल होईल. हे होणार आहे का कॅन्सल, नाही, ह्या दोघांना साईड मायनस आहे, हे पण कॅन्सल होणार नाही, पण -12km आणि +12km कॅन्सल होईल. सो फायनल आन्सर आपलं काय आलेलं आहे, हे 24 + 24 48kr, 48kr. हे साईन ह्याला येणार आहे मायनसच, आणि हे काय होणार आहे +32rm किंवा mr कसंही. ठीक आहे, तर ह्याचा आपण आन्सरचा असंही लिहू शकतो, 32rm -48kr. सो हे आपलं फायनल आन्सर आहे. लास्ट वन आपलं सुरू करूयात. आधी हे ह्या ब्रॅकेटचं आपण सॉल्व करू आणि मग हे सॉल्व करू. आता मध्ये प्लस साईन असल्यामुळे मगासारखं पहिल्या दुसऱ्या सेकंड प्रॉब्लेमसारखं आपल्याला साईन चेंज होणार नाही, आहेत तेच राहतील. सो हे सॉल्व करूया. 7a² + -6b² + 5c² + 2ab. ab म्हणजे काय आहे, 7a आणि -6b + 2bc म्हणजे काय आहे, -6b 5c + 2ac म्हणजे काय आहे, 7a आणि 5c प्लस, आता परत हे सॉल्व करूयात ब्रॅकेट, 7a ब्रॅकेट² + 6b² + -5c ब्रॅकेट² + 2ab. ab आता इथे काय आहे, 7a आणि 6b, बरोबर, + 2bc 6b आणि -5c + 2ac म्हणजे 7a आणि -5c. आता हे सगळे सॉल्व करूयात ब्रॅकेट. सो 7a² म्हणजे 49a², बरोबर, + 36b² ह्याचं + 25c² प्लस, आता हे 7 6 जा 42 42 जा 84 84ab. सॉरी, इथे मायनस साईन येणार आहे कारण -6bला मायनस साईन आहे, सो -84ab. इथे पण मायनस साईन, 6 5 जा 30 32 जा 60bc. इथे प्लस साईन येणार आहे, 7 5 जा 35 35 2 जा 70, सो 70ac. ठीक आहे, इथपर्यंत आलं आहे. आता हे खालचं रो सॉल्व करूयात. सो + 49a² + 36b² + 25c². आता इथे साईन काय येणार आहे, +84ab. इथे साईन काय येणार आहे, -60bc आणि इथे साईन काय येणार आहे, -70ac. आता इथे कॅन्सल बघा काय काय होतं आहे, -84 आणि +84 कॅन्सल होणार आहे, आणि +70 आणि -70ac कॅन्सल होणार आहे. सो फायनल आन्सर काय येतं आहे, 49 + 49 इज किती, 98a² + 72b² + 50c². आता हे तर कॅन्सल झालं, म्हणजे फक्त काय राहतं आहे, 60 + 60 इज 120, सो -120bc. दिस इज अवर फायनल आन्सर. ठीक आहे, अशा प्रकारे आपला लेसन नंबर 5 इथे संपलेला आहे. आणि तुम्ही आता हे प्रॉब्लेम तुम्ही तुमचे हे फॉर्म्युला यूज करून तुम्ही तुमचे सॉल्व करून बघा, म्हणजे तुम्हाला जास्त चांगले सोडवता येतील. आणि माझे शिकवलेलं समजत असेल आणि व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.